तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, दीनरंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. कायवणे तुम्हापासी, कायवणे तुम्हापासी, मितो अल्पची संतोषी, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, काही भाटुके पाठवा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. विठ्ठला महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं इंद्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुरति प्रदेशं, विधिन्राधिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वराय. नमो ज्ञानेश्वरा मृत्युधारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. वसुदेव सुतं देवं, कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं, कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भयामि सहितं नमाम्यहम्. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. शङ्करं शङ्कराचार्यं, केशवं बादरायणं, सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति, मूर्तिभेदविभागिनी, व्योमवद्व्याप्तदेहाय, दक्षिणामूर्तये नमः. गङ्गाविशुद्धं तपादस्पर्शं, सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गङ्गागुरुयोगिराजं. सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं,
नमामि जोगं शिरसा गुरुं तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवेला मी सेवक झालो तुमच्या लागलो तुझ्या चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर सहजलने उदकी वह्या तुम्ही रक्षिया निज सत्ते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर निळा म्हणे घराला हाती तरी द्याल मते निरूपम अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर विठ्ठल तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो पराडी प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा भगवान विश्वनाथांच्या चरणावरती प्रार्थना करणारा असा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकोबार आहे भगवान विश्वनाथाच्या जवळ काही मागणं मागत आहे तुकोबार भगवान विश्वनाथाला म्हणताय की तुम्ही विश्वाचे नाथ आहात मी मात्र तुमच्या समोर दीन रंग आणि अनाथ आहे तुम्ही जर माझ्यावरती थोडीशी कृपा केली तर त्याच्यानं मी काय होणार आहे संतुष्ट होणार आहे कारण कृपा करण्यासारखं तुमच्याकडे आहे तुमच्याकडे काहीच कमी नाही आणि म्हणून तुकोबाराय सांगतायत हे देवा काहीतरी भातुक मला तू त्या ठिकाणी काय कर पाठव अशा प्रकारची मागणी जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगातून केलेली आहे विठ्ठल या अभंगावरती काहीसं चिंतन करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 शब्दांचा परिहार द्यायचा तो असा सालाबादप्रमाणे महाशिवरात्री महोत्सवाच्या निमित्तानं संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अगदी साध्या पद्धतीनं संपन्न करण्यात आलेला आहे तसा जर विचार करून गेलो तर कोरोनाच्या बाबतीत कधी कधी वाटायला लागतं की कोरोना खरंच आहे का असाही प्रश्न मनामध्ये कधी कधी येऊन जातो आणि कधी कधी पेशंट जर पाहिले तर त्याची अनुभूती देखील त्या ठिकाणी येते आणि म्हणून काय जे असेल ते भगवंताची जशी इच्छा कारण ईश्वर इच्छा बली असेल भगवंताची इच्छा बलवान असते तुमची आमची इच्छा कमकुवत आहे आपल्या मनात होतं की याही वर्षी कारण हे वर्ष जे आहे रौप्य महोत्सवी वर्ष आहे कारण आपल्या या सप्ताहाला 25 वर्ष या वर्षी पूर्ण झाले आणि 25वे वर्ष म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष यानंतर आता पुढे 25 वर्षानं सुवर्ण महोत्सव येईल तर त्यावेळेला आपण त्या ठिकाणी असू किंवा नसू कारण कोरोनाचा घाला कुणावर कधी बसेल सांगता येत नाही आणि इथून पुढचा काळ अशाच पद्धतीने आता आपल्याला जगावं लागणार आहे मला सांगायचं तात्पर्य काय 50 वर्षांना सुवर्ण महोत्सव होईल त्यानंतर 75 वर्ष झाली
की अमृत महोत्सव, आणि त्यानंतर 100 वर्षानं शताब्दी महोत्सव या सप्ताहाचा त्या ठिकाणी संपन्न होईल. नेमकं हा आपल्या जीवनामध्ये आलेला योग रौप्य महोत्सवाचा, पण दैवानं आपल्याकडून तो हिरावून घेतलेला आहे. असो तरीही या ठिकाणी पहाटे काकडा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि संध्याकाळच्या सत्रात हरिपाठ आणि मध्ये नैमित्तिक जे काही कार्यक्रम आपल्या या सप्ताहामध्ये येतात ते कार्यक्रम या ठिकाणी प्रवचनाच्या रूपानं संपन्न झाले. आणि आजही प्रवचनच या ठिकाणी करायचं होतं, परंतु सप्ताह कमिटी आयोजक मंडळी त्यांनी आग्रह केला आणि ही कीर्तनाची सेवा, कारण आजचा हा दिवस त्यांनी सांगितलं की आपला महत्वाचा दिवस आहे, कमीत कमी आज तरी आपली कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली पाहिजे, आणि म्हणून ही कीर्तनाची सेवा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी शिंदे गुरुजी महाराज जातककर यांच्या कृपाशीर्वादानं हा अखंड हरिनाम सप्ताह झाला. आज गुरुजी या ठिकाणी नाही, आणि त्यांची उणीव नेहमी प्रत्येक कार्यक्रमात त्या ठिकाणी काय होत असते, भासत असते. कारण गुरुजींचं जीवन शिस्तप्रिय जीवन होतं. गुरुजींना परमार्थ शिस्तीमध्ये झाला पाहिजे अशी त्यांची नेहमी इच्छा असायची, परंतु त्यांचंही जाणं लवकरच त्या ठिकाणी झालं. त्याचप्रमाणे पूजनीय महंत गुरुवर्य उद्धवजी महाराज यांचाही कृपाशीर्वाद या कार्याला आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्गदर्शनानं हा कार्यक्रम संपन्न होत असतो ते आदरणीय हरिभक्तीपरायण गायनाचार्य वसंत महाराज, त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण बापू महाराज, हरिभक्तीपरायण बाबासाहेब महाराज कोळशे आणि हरिभक्तीपरायण प्रवीण महाराज कांचन यांच्या मार्गदर्शनानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. विनेकरी म्हणून आपल्याच गावचे हरिभक्तीपरायण पंकज महाराज खाडे या ठिकाणी आहेत. तुळशी घेऊन असलेल्या आमच्या मावशी मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण साईनाथ महाराज या ठिकाणी आहेत. आपल्या गावातील शेळके पाटील करज घालून उपस्थित झालेले बबनराव लोंढे पाटील, कुळी बाबा, विलास महाराज, गोविंद महाराज, शेळके महाराज, हे मनोताई टाळ घेऊन ही सर्व मंडळी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य, तसं जर पाहिलं तर त्यांना इकडं जरी उभं केलं तरी ते त्या ठिकाणी मागे सरत नाही. जसं म्हणतात ना, ऑलराऊंडर म्हणतात, तसं त्यांचं ते व्यक्तिमत्व आहे. ते मृदंगाचार्य म्हणून आज या ठिकाणी लाभले, ही माझं परम भाग्य मी समजतो. विठाला विठाला. त्याचप्रमाणे श्रोत्यांच्या भूमिकेमध्ये नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुजी जरी नसले तरी गुरुजींचे ज्येष्ठ चिरंजीव भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. खारे सर आहेत, कोटकर पाटील आहेत, अण्णा आहेत, शिवाजी नाना, तात्या, परशुराम मामा आदी करून सर्वच अण्णा आहेत. आणि ज्यांची आजची संत सेवा आहे, आता आपल्याला आश्चर्य वाटेल, लतीफ भाई यांची संत सेवा आज या ठिकाणी या कीर्तनाची आहे. आणि दरवर्षी त्यांची ही सेवा अखंडपणे त्या ठिकाणी चालू आहे.
याच्यावरून आपण आपला विचार करायचा. काय त्यांनी जर आपल्या कार्यात सहकार्य करावं एवढं, तर आपण किती सहकार्य या कार्यासाठी केलं पाहिजे हा विचार आपण या ठिकाणी मनोमन करायचा आणि पुढच्या वर्षी आपल्या झालेल्या चुका काय करायच्या सुधरून घ्यायच्या. मोठ्या प्रमाणात उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी सर्वांच्या उपस्थितीत आणि हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य आहे ते देखील आमचे लल्लू भाई, आरिफ भाई, ते लल्लू आम्ही म्हणजे त्यांचं जे नाव आहे टोपण नाव, त्यांना त्याच नावाचा परिचय असल्या कारणानं आणि लल्लू भाई मला तर आरिफ भाईपेक्षा गोड वाटतं. महत्वपूर्ण जसं अनिल महाराज या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित हे माझं भाग्य, तसंच या बाजूला आमचे दुसरे गुरुबंधू हरिभक्तीपरायण विलासजी गाण्याचार्य विलासजी महाराज कोतकर, तेही माझ्या कीर्तनात उभे राहिले म्हणजे माझं या ठिकाणी भाग्य आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये संकल्पित वेळेत ही सेवा भगवान अमृतेश्वराच्या चरणावरती आपल्याला समर्पित करायची आहे. विठ्ठल आपल्या या देवस्थानचा जर विचार करून गेलो तर अत्यंत पवित्र असं हे देवस्थान आहे. कारण प्रवरा मातेला अमृतवाहिनी म्हटलेलं आहे आणि अमृतवाहिनी आणि आपल्या गावामध्ये अमृतेश्वराचं हे देवस्थान म्हणजे त्या नावाचं जे महत्व आहे आणि ते महात्म्य आपल्या गावाला या ठिकाणी लाभलेलं आहे. अमृतेश्वर अमृतवाहिनी म्हणूनच म्हटलं असेल की अमृतेश्वराजवळून ती वाहते आणि म्हणूनच तिला अमृतवाहिनी हे नाव त्या ठिकाणी काय झालेलं असेल प्राप्त झालेलं असावं असं मला या ठिकाणी वाटते. आणि म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण असं देवस्थान आपलं त्या ठिकाणी आहे आणि हे आपलं या ठिकाणी भाग्य मी समजतो आणि तो उत्सव आपल्याला या ठिकाणी करण्याचा सर्वांना योग त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. तेव्हा आता सुधारणा बऱ्याच पद्धतीनं त्या ठिकाणी झालेली आहे. मागे जर आपण विचार केला काही काळापूर्वी 5-6 वर्षापूर्वीचा जर आपण इतिहास पाहिला तर मंदिराच्या बाजूने इथून तिथून आपण रस्त्याची दुरावस्था काय होती आपल्या सर्वांना ती ज्ञात आहे. आणि म्हणून मागे अनेक वेळा कीर्तनातून बोलून तो परिसर आता अत्यंत स्वच्छ आणि सुंदर त्या ठिकाणी झालेला आहे आणि बरीचशी झाडंही त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. काय असतं देवस्थान म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर रमणीयता वाटली पाहिजे, रम्य वातावरण जे असलं पाहिजे. म्हणून ती रमणीयता आता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. काय असतं जशी जशी सेवा वाढत जाते तशी तशी त्या देवतेची कृपा आपल्यावरती होत असते. आणि म्हणून या अमृतेश्वराची आपण ही सर्वजण सेवा या ठिकाणी करतो आहोत. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाची भूमिका जर आपल्याला पाहिजे म्हटलं तर प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबाराय विश्वनाथाच्या दरबारात गेलेले. कारण सर्व संतांचा जर आपण विचार करू गेलो तर संत हे एकविध भक्ती करणारे आहेत. एकविध आम्ही न धरून पालत न समजू हे वाट सापडली. याही पुढे जाऊन तुकोबाराय सांगतायत
तुकोबाराय सांगतात एकच आम्ही आता या ठिकाणी काय करणार तर त्या विठ्ठलाचं नामस्मरण करणार. किंवा याही पुढे जाऊन तुकोबाराय सांगतायत तुका पतिव्रते जैसा भ्रकार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. असं एकविध भक्ती करणारे तुकोबाराय असताना भगवान विश्वनाथाच्या जवळ प्रार्थना करतायत. हे जरा विसंगत त्या ठिकाणी वाटते. परंतु वारकरी संप्रदाय हा अभेद तत्वाचं प्रतिपादन करणारा संप्रदाय आहे. या ठिकाणी भगवान शंकर आणि भगवान विष्णू याच्यामध्ये भेद पाहणारा वारकरी संप्रदाय नाही. शास्त्रानं वेदानं पंचदेवांची पूजा आपल्याला सांगितलेली आहे. सूर्य, विष्णू, गणपती, भगवान शंकर आणि शक्ती अर्थात देवी हे 5 देव आहेत. त्यात सूर्याची उपासना करणारे जे आहेत त्यांना सौर म्हटलं जातं. भगवान विष्णूची उपासना करणारे त्यांना वैष्णव म्हटलं जातं. शिवाची उपासना करणारे त्यांना शैव म्हटलं जातं. गणपती बाप्पांची उपासना करणारे त्यांना गाणपत्य म्हटलं जातं. आणि देवीची उपासना करणारे जे आहेत त्यांना शाक्त म्हटलं जातं. पण ही उपासना करत असताना जे ते आपापल्या देवाला त्या ठिकाणी भजतात आणि इतर देवांना मात्र त्या ठिकाणी काय करत नाही, मानत नाही. मात्र वारकरी संप्रदायामध्ये जे काही संत होऊन गेले त्या संतांनी हा भेद त्या ठिकाणी काय केलेला आहे, संपुष्टात आणलेला आहे. प्रत्येक संताचा जर आपण विचार करून गेलो तर प्रत्येक संतानं भगवान महादेवाची प्रार्थना त्या ठिकाणी केलेली आहे. तुकोबाराय तर पुढे जाऊन सांगतायत की बाबांनो, भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये काय नाही, भेद नाही. हरिहरा भेद नाही नये करू वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. तुकोबाराय सांगतात की जशी साखरेचे 2 दाणे जर त्या ठिकाणी घेतले तर दोन्हीमध्ये गोडी वेगळी आहे का? दोन्हीमध्ये गोडी कशी आहे, एकच त्या ठिकाणी आहे. उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग, डाव आणि उजवा अंग वेगळा आहे का? एकच त्या ठिकाणी आहे. तसं भगवान शिव आणि भगवान विष्णू हे वेगळे नसून त्या ठिकाणी काय आहेत, एकच त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून तुकोबाराय भगवान विश्वनाथाच्या चरणावरती काय करतायत, प्रार्थना करतायत. प्रत्यक्ष तुकोबाराय वाराणसी अर्थात काशीला त्या ठिकाणी गेले. मग हा प्रसंग कसा घडला तर प्रसंग असा आहे, ज्यावेळेस वाराणसीचे यात्रेकरू वाराणसीला जाण्याकरता निघाले. पंढरपूरचे यात्रेकरू जर असतील तर त्यांना वारकरी म्हटलं जातं आणि वाराणसीचे जे यात्रेकरू आहेत त्यांना काय म्हटलं जातं, कापडी म्हटलं जातं.
कापडी ज्यावेळेस वाराणसीला जाण्याकरिता निघाले त्यावेळेस तुकोबारायांनी भगवान विश्वनाथाला, भगवान गंगा मातेला, भागीरथी गंगेला आणि गयेला असे 3 पत्र त्या ठिकाणी त्या वारकऱ्यांजवळ पाठवले. त्यामध्ये पिंडपदावरी दिला आपुली हे करी हा जो अभंग आहे तो पत्रातला अभंग आहे. त्यानंतर भागीरथी मातेचं वंदन करणारा दुसरा एक अभंग त्या ठिकाणी आहे. आणि आजच्या सेवेकरिता घेतलेला जो अभंग आहे तो भगवान विश्वनाथांकरिता पाठवलेलं पत्र म्हणजे आजचा अभंग आहे. विठ्ठल आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय त्या विश्वनाथाच्याकडे प्रार्थना करतायत की बा मी दीन आहे, रंग आहे आणि अनाथ आहे, तुम्ही मात्र काचे आहात, विश्वनाथ आहात अभंगाचं पहिलं. विश्वनाथाच्या चरणी प्रार्थना करताय, हे भगवान तुम्ही विश्वाचे नाथ आहात. काय संपूर्ण विश्वाचे तुम्ही कोण आहात
नाथ अर्थात स्वामी आहात, मालक आहात. मी मात्र कसा आहे, स्वतःची अवस्था सांगत असताना तुकोबाराय सांगताय, मी दीन आहे, रंग आहे आणि अनाथ आहे. आता या ठिकाणी तुकोबाराय ही सगळी विशेषणं स्वतःकडे घेत आहेत. मग खरंच तुकोबाराय दीन होते का, खरंच रंग होते का आणि खरंच अनाथ होते का? तर या ठिकाणी नसताना तुकोबाराय असं का बोलत आहे? तर या ठिकाणी त्याचं उत्तर असं आहे की संत ज्या वेळेला जसा भगवंत परिपूर्ण आहे तसे संत देखील कसे आहेत, परिपूर्ण आहे. त्यांच्या ठिकाणी कसल्याच प्रकारची का नाही, उणीव नाही. मग उणीव जर त्यांच्या ठिकाणी नाही तर त्यांना मागण्याचं कारण उरतंय का? त्यांना मागण्याची गरज नाही. मग तरी संत का मागतात? तर ते मागत नाही, ते काय करतायत, तुम्हा आम्हाला जर भगवंत प्रसन्न झाला किंवा तुम्हा आम्हाला जर भगवंताकडे प्रार्थना करायची असेल तर कशी प्रार्थना करावी, आपल्या भूमिकेतून ती प्रार्थना ते काय करतात, आपल्याला करून दाखवत आहे. आणि म्हणून तुकोबाराय सांगतायत, मी कसा आहे तर दीन आहे, रंग आहे आणि अनाथ आहे. आता दीन कोणाला म्हणायचं, रंग कोणाला म्हणायचं आणि अनाथ कोणाला म्हणायचं? तर या ठिकाणी दीन त्याला म्हटलं जातो की ज्याचं जीवन पराधीन झालेलं आहे, दुसऱ्याच्या स्वाधीन ज्याचं जीवन आहे त्याला काय म्हटलं जातं, दीन म्हटलं जातं. मग आपलं असणारं दैन्य कोणतं आहे तर त्याचा विचार सांगत असताना तुकोबाराय सांगतायत की आम्ही दीन झालो. कशाचे दीन झालो तर इंद्रियांचे अधीन झालो. म्हणजे काय झालो, दीन झालो. मी काय सांगितलं, पर स्वाधीन ज्याचं जीवन आहे त्याला काय म्हणायचं, दीन म्हणायचं. तुमचं आमचं जीवन कशाच्या स्वाधीन? आपण स्वाधीन आहोत का? नाही, आपण पर स्वाधीन झालो, पराधीन झालोय आपण. काय? आणि ते कशाच्या अधीन आपण आहोत तर इंद्रियांच्या अधीन आपण सर्वजण आहोत. आणि साधकाचं जीवन कसं असावं, साधकानं इंद्रियापासून आपली वृत्ती आवरून घ्यावी आणि ती वृत्ती अंतर्मुख करावी, त्याला काय म्हणतात, साधक म्हटलं जातं. ज्याची वृत्ती बहिर झालेली आहे त्याला साधक म्हणता येत नाही. आणि परमार्थाचा मार्ग जीवनामध्ये आध्यात्मिक मार्गाने जर आपल्याला चालायचं असेल तर इंद्रियांच्या मागे धावून जमत नाही. आणि म्हणून मग ही दीनता गेली पाहिजे. मग ती घालवण्याकरता कोण असा समर्थ आहे की त्याची शरणागती केल्याच्या नंतर ती दीनता आपली जाईल. कारण इंद्रियांपासून वृत्ती अंतर्मुख करण्याकरता काय असावं लागतं, वैराग्य असावं. आणि तुकोबाराय संतांचा जर विचार आपण करून गेलो तर नाथबाबांना शांती ब्रह्म म्हटले जाते. ज्ञान मौलिक ज्ञानोबारायांच्याकडे, गुरुनिष्ठा निळोबारायांच्याकडे आणि कडकडीत वैराग्य तुकोबारायांच्याकडे आहे.
पण जरी असलं तरी परंतु तुकोबाराय म्हणतात की मी जीवकोटीमध्ये आहे आणि जीवकोटीमध्ये असल्या कारणानं पूर्णतः वैराग्य माझ्या ठिकाणी येणं शक्य नाही. पण तुमची कृपा जर असेल तर मग मात्र ते वैराग्य मला त्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुकोबारायांनी भगवान विश्वनाथांच्याकडे प्रार्थना केली असावी. मग आता भगवान विश्वनाथ विरक्त आहेत का, काही प्रश्न आपल्या समोर येईल. तर त्यांचं जीवन जर आपण पाहिलं तर 13व्या अध्यायामध्ये माऊली ज्ञानोबाराय वर्णन करत असताना म्हणतायत, येण्याची क्षेत्राभिमानी राज्य त्यजिले ईशानी गुंती जाणवणी स्मशाने वासू केला. भगवान शंकर स्मशानात राहत नव्हते कधी, स्वतंत्र त्यांचं राज्य होतं. परंतु या मायेमध्ये गुरफटून जाण्यापेक्षा ही राज्याची गुंतागुंत अर्थात हा संसार म्हटलं, हा प्रपंच म्हटलं की याच्यामध्ये मनुष्य काय होत असतो, गुंतत चालत असतो. काय जसं चिखली उकली गाय घर भाकरला पाहिजे. चिखलामध्ये एखादे जनावर जर त्या ठिकाणी गेलं किंवा माणूस दलदलीच्या भागामध्ये त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी जर त्याचा एक पाय फसला तर तो पाय काढण्याकरिता दुसरा पाय त्याने खाली ठेवला तर तो पाय आणखी त्याच्यापेक्षा जास्त खाली जातो. पुन्हा तो काढण्यासाठी जातो तर दुसरा पाय पुन्हा जास्त खाली जातो, म्हणजे तो त्यामध्ये फसत जातो. तशी या संसाराची काय आहे अवस्था आहे. आणि अशा प्रकारची ही गुंती जाणून भगवान शंकरांनी स्मशानी काय केला, वास केला. स्मशानात जाऊन त्या ठिकाणी राहिले. मग मला सांगा, स्मशानात जाऊन राहणं वैराग्याशिवाय शक्य आहे का? त्याच्याकरता कडकडीतच वैराग्य असावं लागेल. आणि ते वैराग्य भगवान शंकरांच्या ठिकाणी होतच, म्हणून ते स्मशानात जाऊन त्यांनी काय केला, वास केला. पुष्पदंताने वर्णन करत असताना म्हटले, स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा शिता भस्मालेपस्रगपित करोटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं तथापि स्मरतीनां वरद परमं मंगलमसि. काय स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या, त्याचे स्मरण करणारे कोण आहेत, पिशाच. भूते वेताळ नाचती हर्षे युक्त उमापती. नरहरी महाराज वर्णन करतात. स्मरहर पिशाच्या सहचरा चिता भस्म लेप, अंगाला चितेचं भस्म त्या ठिकाणी लावलेलं आहे. अमंगल्यम शीलम, सर्व अमंगल अशा स्वरूपाची त्यांची काय आहे अवस्था आहे. पण जरी ते अमंगल वाटत असले तरी परंतु तुमचं आमचं मंगल करणारे ते आहे, असं वर्णन पुष्पदंताचार्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. मला सांगायचं तात्पर्य काय की भगवान विष्णू भगवान शंकर हे कडकडीत वैराग्य त्यांच्या ठिकाणी आहे आणि ते आपलं दैन्य घालवतील. म्हणून तुकोबाराय भगवान विश्वनाथाच्या चरणी प्रार्थना करतायत की मी कसा आहे, दीन आहे. म्हणजे हे त्यांच्या समोर मानले कशा करता, त्याचं निवारण तुम्ही करावं हा भाव तुकोबारांचा. पहिली गोष्ट सांग. दुसरा रंक, रंक त्याला म्हणावं की ज्याच्याकडे काहीच नाही, जीवन जगण्याची ज्याची मुश्किल आहे, जीवन जगणंही ज्याला मुश्किल आहे अशी अवस्था, म्हणजे दारिद्र्य ज्याच्याकडे आहे त्याला म्हणावं रंक म्हणावं. मग परमार्थाच्या वाटेला जात असताना, भक्तीच्या वाटेने जात असताना जीवनामध्ये आवश्यक जर काय असेल तर भाव, प्रेम हे महत्वाचं आहे. आणि ते प्रेम माझ्याकडे नाही म्हणून मी कसा आहे तर रंग आहे. आणि तोही दोष माझा तुम्ही काय करावा, घालवावा. भगवान शंकर
त्यांच्या ठिकाणी काय आहे, प्रेम देखील आहे. आणि शेवट सांगितलंय की मी अनाथ आहे. आणि वर्णन करताना तर तुकोबारांनी वर्णन काय केलं, तुम्ही विश्वनाथ, संपूर्ण विश्वाचे जर तुम्ही नाथ आहात तर मला तुम्ही अनाथ कसं ठेवाल. आणि म्हणून तुम्ही विश्वनाथ, दीन रंकमी अनाथ. फक्त तुमच्याकडे अपेक्षा आहे, कृपा करा, कृपा कराल थोडी. तुमच्याकडून थोड्या कृपेची काय आहे, अपेक्षा आहे. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. मी तुमच्या काय पडतोय, पाया पडतोय. पण मी कोण आहे, ओशाळभूत म्हणून मी तुमच्या काय करतोय, पाया पडतोय. कारण माणसाकडे काहीच नसलं का, कुणाकडून काहीतरी माणसाला अपेक्षा असली का, मनुष्य ओशाळभूत त्या ठिकाणी होतं, लाचार होतं. तो काय सांगताय की मी ओशाळभूत. आता हा शब्द नजरेकडे लावलेला होतो. ओशाळभूत नजरेनं तो पाहत होता, म्हणजे काहीतरी आपल्याला मिळेल अशा आशेनं तो पाहत होता. हा त्याचा काय आहे, अर्थ आहे. आणि म्हणून आशेच्या भावनेनं बराडी पाया पडलो, म्हणजे आशेनं मी तुमच्या काय पडलोय, पाया या ठिकाणी पडलो. कृपा करायला थोडी, आणि तुमच्याकडून मी अपेक्षा करतो की थोडी कृपा तुम्ही माझ्यावरती करा. कारण थोड्या कृपेनंच माझं काम या ठिकाणी काय होणार आहे, भागणार आहे. आणि ती कृपा करण्याला तुम्हाला कसल्याच प्रकारची काय नाही, अडचण नाही. कारण तुमच्याकडे कशाचीच उणीव नाही. अल्पाची संतोषी. तुकोबा भगवान विश्वनाथांना म्हणताय, तुम्हापाशी काय उणीव, तुमच्यापाशी कशाची उणीव आहे. मी तर अल्प दिलं तरी मी त्याच्यानं काय होणार आहे, संतुष्ट होणार आहे. कारण मी मागणी करतच असताना काय म्हटलंय,
कृपा कराल ते थोडी थोडी जरी तुम्ही कृपा केली तर त्याच्याने मी काय होणार आहे, संतुष्ट होणार आहे. मी संतुष्ट आहे. थोडं मिळालं तर त्याच्यात मी संतुष्ट होणार आहे. आणि म्हणून तुम्ही काय करा, थोडी कृपा करा. आता या ठिकाणी मी अल्पसंतुष्ट म्हणण्याच्या पाठीमागे तुकोबारायांचा भाव असा आहे, कारण भगवान विश्वनाथांचा स्वभाव तुकोबारायांना माहिती आहे. कारण पुराणातील कथा जर आपण पाहिली, उपमन्यूची कथा मोठी ज्ञानोबारायांनी वर्णन केलं. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, त्या उपमन्यूची आरता काय क्षीराब्धी दूध भाता द्यायची ना. भगवान शंकरांची प्रसन्नता कशी आहे पहा. त्या उपमन्यूची आर्त हो झालेला उपमन्यू भगवान शंकरांकडे दूध मागण्याकरिता गेला. मग त्यांनी का दुधाचा सागर मागितला होता का? दुधाचा सागर मागण्याकरिता उपमन्यू गेलेला नव्हता. वाटीभर दूध भात उपमन्यूला खायचा म्हणून वाटीभर दूध मागण्याकरिता भगवान शंकरांकडे गेला. परंतु भगवान शंकर एवढे उदार आहेत की त्याने क्षीराचा सागरच त्या उपमन्यूला काय केला, देऊन टाकला. त्या उपमन्यूची आता काय क्षीराब्धी दूध भाता द्यायची ना. आणखी एक उमे माऊली ज्ञानोबारायांची आहे. अगा दूध दे म्हणितले यासाठी. काय उपमन्यू गेला आणि मला दूध द्या म्हटला. अगा दूध दे म्हणितले यासाठी आघबियाची क्षीराब्धीची करून वाटीभर दूध द्या म्हटला उपमन्यू. पण भगवान शंकरांनी संपूर्ण क्षीराब्धी म्हणजे दुधाचा जो सागर आहे त्या सागरालाच काय बनवलं, वाटी बनवलं. म्हणजे संपूर्ण सागरच त्या उपमन्यूला काय करून टाकला, दान करून टाकला. म्हणजे थोडं मागितलं तर भरपूर मिळतं हे तुकोबारायांना माहीत होतं. आणि म्हणून तुकोबारा सांगतात, कायवणे तुम्हापाशी मी तो अल्पचे संतोष. मी अल्पमध्ये मी तुमच्याकडे थोडंच मागणं केलेलं आहे आणि तेवढ्यानंच मी काय होणार आहे, संतुष्ट होणार आहे. तेव्हा तेवढी कृपा तुम्ही माझ्यावरती केली पाहिजे. कायवणे तुम्हापाशी मी तो अल्पचे संतोषी. आणि म्हणून विनंती आहे की काहीतरी भातुक मला तुम्ही पाठवा अभंगाचे. तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा
मी विश्वनाथ दीनरंग मी अनाथ कृपा कराल थोडी पाया पडिलो बराडी. शेवटी तुकोबारा सांगतात, हे देवा काही भातुके पाठवा. भातुक या शब्दाचा अर्थ आहे खाऊ, आणि तो खाऊ जर कशाचा असेल तर तो वैराग्याचा खाऊ, प्रेमाचा खाऊ आणि स्वामित्वाचा खाऊ. काय माझं अनाथत्व तुम्ही घालवा, रंकत्व घालवा आणि दैन्यत्व घालवा. त्याच्याकरता या तीनही गोष्टी तुमच्याकडे भरपूर प्रमाणात आहे. काय येऊने तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी. थोडी जरी तुमची कृपा झाली तर त्याच्यानं माझं काम काय होणार आहे, भागणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारची प्रार्थना जगद्गुरु तुकोबाराय सर्वान विश्वनाथांच्या चरणामध्ये करतायत. तर तुम्हाला वाटत असेल की महाराजांनी एवढं लवकर कसं उलटवलं, अजून बरंच लांब जायचंय आपल्याला. हा भंग झाला असं वाटलं तरी अजून नैमित्तिक कीर्तन आजचं आहे. जसं कालाचा कीर्तनकार बांधलेला असतो तसा मी पण बांधलेला आहे. म्हणजे आज नैमित्तिक कीर्तन शिवरात्रीचं कीर्तन असल्या कारणानं शिवरात्रीची कथा थोडक्यात आपल्याला या ठिकाणी पाहायची आणि सेवेला विराम द्यायचा. प्रसंग असा आहे, भगवान शंकर आणि पार्वती माता बसलेली असताना पार्वती मातेनं भगवान शंकरांना प्रश्न केला की असा काहीतरी इतिहास सांगा ज्याच्यानं या संपूर्ण जगताचं काय होईल, कल्याण होईल. अशा प्रकारचा प्रश्न केल्याच्या नंतर भगवान शंकर पार्वती मातेला सांगू लागले की कांचीपूर नावाचं नगर आहे आणि त्या नगराचा राजा सोमदत्त. त्या सोमदत्ताचं ते राज्य एवढं मोठं राज्य त्याचं होतं, कसलीच उणीव त्याच्या ठिकाणी नव्हती. त्याला उपमा जर द्यायची म्हटलं तर इंद्राची उपमा देखील त्याच्या राज्याला काय व्हायची, कमी पडायची. म्हणजे देवांचा राजा जसा इंद्र आहे त्याही पेक्षा अधिक पटीनं सामर्थ्यशाली तो सोमदत्त नावाचा राजा होता. नामदेवरायांनी सगळा प्रसंग अभंगाच्या रूपाने त्या ठिकाणी वर्णन केलेला आहे. आपण फक्त या ठिकाणी कथाभाग पाहणार आहोत. तर असणारा तो राजा, वर्णन असं आलंय की त्याला 500 पत्न्या होत्या आणि अतिशय सुंदर मोहक अशा स्वरूपाच्या. मात्र नामदेवराय सांगतात की त्यातल्या फक्त 2च पतिव्रता होत्या. काय 500 पत्न्यांपैकी फक्त 2च पतिव्रता होत्या, बाकीच्या. आणि त्या कारणानं नामदेवरायांनी वर्णन केलं जनतेनं जर पाप केलं तर राजाला भोगावं लागतं, राजानं केलेलं पाप पुरोहिताला भोगावं लागतं, शिष्यानं केलेलं पाप गुरुला भोगावं लागतं. काय शिष्यानं केलेलं पाप गुरुला भोगावं लागतं. म्हणून शिष्यत्व स्वीकारल्याच्या नंतर एकतर शिष्यत्व स्वीकारायचं नाही, आणि जर स्वीकारलं तर कमीत कमी पाप होऊ देऊ नये, जेणेकरून गुरुला त्याचा भोग भोगण्याची वेळ त्याच्यावरती येऊ नये. ही खबरदारी शिष्यानं घेतली पाहिजे. शिष्यानं जर पाप केलं तर गुरुला भोगावं लागतं. पत्नीनं पाप केलं तर पतीला भोगावं लागतं. परिणाम झाला त्यांनी केलेलं पाप, त्याची समृद्धी हळूहळू लय पावत गेली आणि शेवटी त्याला हरणाच्या जन्माला जावं लागलं. हरणाच्या जन्माला जात असताना त्याच्या असणाऱ्या 2 पत्न्या मात्र पतिव्रता होत्या. आणि पतिव्रते
पतिव्रतेला भ्रतार हा काय असतो, प्रमाण असतो. आणि जिथं आपला पती त्या ठिकाणी आपण, असं त्यांचा भाव त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून पती जर हरिण झाला तर मग त्या पत्न्या देखील त्या ठिकाणी काय झाल्या, हरिणी झाल्या आणि त्यांचा संसार सुरू झाला. इकडे दुसरा कथाभाग असा आहे की इंद्राचा सेवक भूतसेन नावाचा सेवा करत असताना सेवेमध्ये काहीतरी चूक झाली आणि इंद्राला राग आला. राग आल्याच्या नंतर इंद्राने त्याला शाप दिला की जा मृत्यू लोकामध्ये किरात हो. किरात म्हणजे शिकारी. शिकारी हो म्हणून त्याला श्राप दिला. श्राप दिल्याच्या नंतर तो असणारा भूतसेन नावाचा सेवक मृत्यू लोकामध्ये चंडभिल्ल म्हणून जन्माला आला. चंडभिल्ल झाला. आणि आता त्या कुळामध्ये जन्माला आल्याच्या नंतर त्याचा तो धंदाच. क्रूर अशी वृत्ती त्याची बनलेली आणि पशूंची हिंसा त्या ठिकाणी तो करायचा, शिकार करायचा. अनेक पक्षी त्यांची शिकार करायचा. असं करत असताना एक दिवस, आणि त्याचं नित्याचं चालणारं जे जीवन आहे, अर्थात घरदार त्याचं त्या शिकारीवरतीच चालायचं. आणि म्हणून एक दिवस शिकार करण्याकरता निघाला. संपूर्ण दिवस निघून गेला पण शिकार सापडली नाही. शेवटी त्याने विचार केला की इथं या ठिकाणी पाण्याचं तळं आहे, या तळ्याच्या काठावरती आपण काय करावं, जाळं लावावं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या त्या झाडावरती बसून त्या जाळ्याकडे काय ठेवावं, लक्ष ठेवावं. म्हणून त्यानं जाळं लावलं संध्याकाळच्या वेळेला आणि झाडावरती जाऊन बसलं. परंतु योग असा झाला की ते झाड होतं बेलाचं. आता बेलाचं झाड म्हटल्याच्या नंतर आपल्या सर्वांना माहीत आहे की दाट पाला असतो. आणि मग पाहण्याकरता त्याला समोर काहीच दिसेना. झाड लावले ते जर दिसलं नाही तर श्वापद येऊनही जाईल तरी आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून आपल्याला ते झाड लावलेलं दिसावं म्हणून ते पानं तोडून तो काय करू लागला, खाली टाकू लागला. त्याचं दैव असं बलवत्तर त्या ठिकाणी ज्या दिवशी त्याला ती शिकार मिळाली नाही तो दिवसही होता शिवरात्रीचा, म्हणजे आजचा तो दिवस होता. शिकार न मिळाल्यामुळे पोटामध्ये अन्न गेलं नाही. कारण शिकार मिळाली तर ती शिकार केलेली शिकार खाऊनच उदरनिर्वाह त्यांचा चालत असायचा. आणि म्हणून त्या दिवशी शिकारच मिळाली नाही म्हणून पोटामध्ये अन्नाचा कमीही गेला नाही. काय घडला, उपवास घडला. आणि उपवास घडल्या कारणानं दिवसभराचा उपवास आणि रात्रीही शिकारीच्या शोधात तो त्या ठिकाणी बसलेला आहे. पण आपल्याला ते व्यवस्थित सर्व दिसावं म्हणून ते पानं तोडतोय आणि खाली टाकतोय. योग असा की त्या बेलाच्या झाडाखाली पुरातन एक शिवलिंग होतं. मातीमध्ये ते अदृश्य झालेलं होतं. परंतु भगवान शंकर, त्यांचं एक नाव आहे आशुतोष. थोडक्यामध्ये ते काय होतात, संतुष्ट होतात. आणि म्हणून आपल्याला कथा माहीत असेल की एक असणारी काय महादेवाला पाणी झारी, त्या झारी चोरण्याकरता आला पण त्याचा हात पुरेना म्हणून त्यानं शाळुंकेवरच पाय दिला आणि ती झारी सोडू लागला. पाय दिला एवढंच निमित्त भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले. म्हणजे एवढे भगवान शंकर सहज प्रसन्न त्या ठिकाणी होतात. असे आशुतोष असणारे भगवान शंकर. वास्तवात याच्या मणीधनी काहीच नाही की आपल्याकडून ही पूजा घडते, परंतु नकळत त्याच्याकडून उपवासही घडला आणि बिल्वपत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय घडलं, महादेवाचं पूजनही घडलं आणि भगवान महादेव प्रसन्न झाले. ते प्रसन्न झाल्याच्या नंतर त्यांनी यमाला पाठवलं की जा, तू माझा भक्त, त्यानं माझी काय केली, आज पूजा केली
त्याला काय पाहिजे असेल ते देऊन ये असं म्हटल्याच्या नंतर पहाट झालेली आणि मग त्या ठिकाणी असणारे यमराज त्या चंड भिल्लाच्या समोर आले. पाहिल्याच्या नंतर हा थोडा दचकला. यानं विचारलं, कोण तुम्ही? त्यावेळेस सांगितलं की सर्व प्राणीमात्रावरती सत्ता चालवणारा, शासन करणारा, सर्व प्राणीमात्रांना शासन करणारा मी यम आहे म्हटले. यमधर्म मी आहे. तुला काय पाहिजे असेल ते माझ्याकडून मागून घे. त्यावेळेस आता काय असतं, ज्याचा जसा स्वभाव त्या स्वभावानुसारच तो काय करत असतो. त्याचं मागणंही त्याच पद्धतीचं त्या ठिकाणी असतं. आणि म्हणून त्यानं विचार केला की आपण या प्राण्यांची शिकार करतोय, कमीत कमी यांची भाषा आपल्याला काय व्हावी, कळावी. आणि म्हणजे मला काहीच नको, मला फक्त प्राण्यांची काय कळावी, भाषा कळेल, पशुपक्ष्यांची भाषा कळावी. असं म्हटल्याच्या नंतर तथास्तु म्हणून यमराज निघून गेले. आणि याला आता अशी गडबड त्या ठिकाणी झाली की कधी एखादा पशु येतोय आणि त्याचं बोलणं माझ्या कानावरती करून ते काय म्हणते मला कळावं, कसं काय म्हणतंय ते नेमकं मला कळलं पाहिजे. कारण मिळालेला आशीर्वाद त्या ठिकाणी म्हणजे क्रियेतून त्या ठिकाणी लगेच आपल्या समोर आला पाहिजे, म्हणून त्याला उत्सुकता निर्माण झाली. आणि तेवढ्यामध्ये सकाळ झाली आणि एक हरिण त्या ठिकाणी पाणी पिण्याकरिता. कोणता हरिण? अगोदर जो कथाभाग आपण पाहिला तो सोमदत्त नावाचा राजा जो हरिण झालेला होता, तेच हरिण त्या ठिकाणी त्या तळ्यावरती पाणी पिण्याकरिता आल्याच्या नंतर यानं लावलेलं झाडं त्या झाडामध्ये जे काय झालं, अडकलं, पाणी प्यायचं राहून गेलं. पाठीमागून त्याची असणारी एक पत्नी येत होती. तिनं पाहिलं. ती पाहिल्याच्या नंतर एकमेकांमध्ये संभाषण सुरू झालं. तेवढ्यामध्ये हा खाली उतरला आणि समोर जाऊ लागला. कारण त्याला त्यांची भाषा काय करायची होती, ऐकायची होती. आणि ते कळतं की नाही आपल्याला हे जाणून घ्यायचं होतं. आणि म्हणून तो समोर येऊ लागला. त्यावेळेला त्याची असणारी ती सोमदत्ताची पत्नी अर्थात त्या हरणाची पत्नी त्या पारध्याला म्हणू लागली, अरे दादा, त्यांना सोडून दे, मला घे, मला धर, मात्र त्यांना काय करू नको, धरू नको, त्यांना सोडून दे, असं ती त्या ठिकाणी बोलत. हे त्याला कळलं. कळल्याच्या नंतर बराचसा प्रसंग झाला. पाठीमागून त्याची असणारी दुसरी पत्नी आली आणि त्यांचा तो संवाद ऐकल्याच्या नंतर पाप पुण्याचा संवाद ते एकमेकांमध्ये करत की हा देह जर परोपकारासाठी खर्च केला तर त्याच्यानं आपल्या काय होणार आहे, पुण्यच होणार आहे. परोपकारार्थम इदम शरीरम, हे शरीर मिळालंच परोपकारासाठी. मग परोपकार याच्यानं जर परोपकार होत असेल, याला जर आपल्या या देहामुळे अन्न मिळत असेल तर हा परोपकारच आहे. मी माझा देह या ठिकाणी द्यायला तयार आहे. म्हणून त्यांना तू धरू नकोस, मी तुझ्या बरोबर यायला तयार आहे. अशा प्रकारची ती बोलू लागली. बऱ्याचशी चर्चा त्यांची झाली. की सर्व चर्चा त्यानं ज्या वेळेला ऐकली त्यावेळेला तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी विमान आलं आणि जे हरिण आणि तो सोमदत्त नावाचा राजा जो हरिण झालेला होता आणि त्याच्या दोन पत्न्या, त्यांची मुलं, अशी 5 लोक त्या विमानामध्ये त्यांना बसवण्यात आले. कारण त्यांना घडलेला जो प्रसंग होता त्यातून या ठिकाणी त्यांचा काय होणार होता, उद्धार होणार होता. आणि म्हणून मग त्यांना विमानात बसून नेलं. जात असताना सांगितलं की आज वर्षानं तुला हे नेण्याकरिता काय येईल, विमान येईल. आणि बरोबर 1 वर्षानं त्या ठिकाणी त्या चंड भिल्लाला नेण्याकरिता देखील काय आलं, विमान आला आणि तो कैलासामध्ये गेला. मला सांगायचं तात्पर्य काय की असा असणारा हा कथाभाग आजच्या शिवरात्रीचा हा कथाभाग आहे. कारण आजच्या दिवशी भगवान शंकरांचं जर आपण पूजन केलं, पसाभर पाणी आणि बिल्वपत्र काय प्रमाणे, 1 पसा पाणी 1 बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बघू.
मी वाचलं ते पण लक्षात राहत नाही. काय होतंय, नैमित्तिक कीर्तन कधीतरीच करावं लागतंय आणि नैमित्तिक कीर्तन शक्यतो आपल्याकडे येतच नाही. कारण अधिकारी माणसं असतात नैमित्तिक कीर्तन करण्याकरता, पण आता त्यांनी आग्रहच केला म्हणून या ठिकाणी उभं राहण्याची वेळ माझ्यावरती आली. परंतु एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बघू. पुढचं चरण फार गोड आहे. केवळ नामस्मरण हरिहर हरि हरि हर हर म्हणून फक्त त्या भगवंताचं काय करायचंय, नामस्मरण करायचंय. एवढं जरी आपण केलं तर त्याच्यानं भगवान शंकर काय होत आहेत, प्रसन्न होत आहेत. आणि हे आजच्या दिवसाचं काय आहे, महत्व आहे. आजच्या दिवशी जर आपण एवढं केलं भगवान शंकराचं पूजन तर त्याच्यानं भगवान शंकर संतुष्ट होतात आणि आपल्याला कैलासाला घेऊन त्या ठिकाणी जात असतात. अशा प्रकारचं महात्म्य आजच्या या दिवसाचं या ठिकाणी आहे. माझ्या मतीप्रमाणे ते पाहण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून अमृतेश्वराच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम द्यायचा आहे. तत्पूर्वी कोरोनाच्या या भीषण काळामध्ये आपलं असणारं हे चालू 25वं वर्ष, वास्तवात सरकारनं कार्यक्रमांना बंदी घातलेली आहे, तरी देखील आपण हा कार्यक्रम करू शकलो. याचं कारण जर काय असेल तर संपूर्ण ग्रामस्थ काय असतं, गावात जर फुटपडली महाराज तर त्याच्यासारखा गोंधळ कुठंच होत नाही. म्हणून गावाची एकी असावी लागते आणि या गावाची एकी होती म्हणून हे सगळा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी संपन्न करता आला. म्हणून सर्व ग्रामस्थांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सेवेला विराम देतो. समस्त उपस्थित गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवा थांबवतो. ज्ञानेश्वर